9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन वेवजी गाव विशेष। जोहार बांधवांनो, काल आपण 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आपापल्या पाड्यावर, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात साजरा केला। तसा आम्ही आपल्या सहकाराने आमच्या वेवजी गावाच्या पवित्र मातीवर आपल्या एकतेने, परंपरेने आणि संस्कृतीच्या अभिमानाने साजरा केला होता। या सोहळ्याची सुरुवात आपल्या गावातील आदरणीय भगत दामा धिंडे यांनी पारंपरिक पूजा करून केली। यानंतर माननीय सरपंच श्री संजय इभाड यांनी धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले। यावेळी उपस्थित मान्यवर, उपसरपंच श्री जाना दोडिया, ग्रामविकास अधिकारी श्री पंकज देवरे, ज्येष्ठ गावकरी व मानकरी श्री शिबू धोडी काका व धोडी काका, शाळेचे शिक्षक व ग्रामपंचायत सदस्य श्री नितीन धोडी साहेब, श्री काशीनाथ मेढा साहेब, कल्पेश धोडी सर, महेंद्र धाडी सर, दशरथ मोहरा सर, रान उराडे सर, जिल्हा परिषद शाळा व सर्व पाड्यांचे शिक्षक आणि ग्रामस्थ, वेवजी, नानापाडा, काटीलपाडा, सोनारपाडा, वांगडपाडा, सिगलपाडा सर्वांनी मिळून धरती आबा बिरसा मुंडा यांना श्रीफळ वाहून अभिवादन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हसमुख दुबळा सर व रान उराडे सर यांनी कौशल्याने केले। यावेळी आदिवासी युवा संवाद माझा हक्क माझे शिक्षण या मोहिमेचा महत्त्व मी पटवून देण्याचा प्रयत्न केला होता। माननीय सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, ग्रामसेवक यांनी आपापले मनोगत व्यक्त केले। सर्वांनी ठरवलं होतं की हा दिवस फक्त डीजेच्या गडगडाटात नाही, तर मेहनतीने पुढे गेलेल्या बांधवांचा सन्मान करण्यात आणि पारंपरिक वाद्यांचा गौरव करण्यात साजरा करायचा होता। म्हणून सर्वप्रथम गावातून अधिकारी बनलेल्या तरुण युवकांचा सन्मान झाला। ते होते विशाल भरत कडू, सेल टॅक्स विभाग, सचिन भरत कडू, मेडिकल विभाग, अजय अतुल वाडू, ग्रामविकास अधिकारी, प्रियांश धोडी, ग्रामविकास अधिकारी यांना माननीय सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। यानंतर वेवजी गावातील प्रत्येक पाड्यावरील आशाबाई व आरोग्य कार्यकर्त्या, भगत, सुयारीनबाई, धवलेरीबाई, ढोल, तारपा, तूर, धुमशा व इतर पारंपरिक वाद्य संवर्धक, पोलीस, होमगार्ड व नवीन नोकरी लागलेले युवक या सर्वांना देखील शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। गावाची एकता दाखवणारा विशेष क्षण, एक गाव एक नृत्य, तारपा, ढोल, तूर यांच्या तालावर विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, युवक, युवती सगळ्यांनी एकत्र नृत्यात भाग घेतला। पारंपरिक वाद्य संवर्धक ढोल, तारपा, तूर यांनी उत्तम रीतीने आपापलं योगदान दिलं। हे फक्त नृत्य नव्हतं, हा होता संस्कृतीचा, मातीचा आणि ऐक्याचा सण। पण या आनंदातही एक विचार करण्यासारखा प्रसंग घडला। एका शिक्षकांनी मला रागारागाने विचारलं की आम्हाला अजून किती वेळ थांबवणार? आमची मुलं भुकेची आहेत, त्यांचं काही बरे वाईट झालं तर कोण जिम्मेदारी घेईल? अजून कार्यक्रम का नाही सुरू करत? किती सत्कार करणार अजून? हे ऐकून मला प्रश्न पडला की कार्यक्रम तर नियोजित वेळात सुरू होता, फक्त अर्धा तास मागे होता। आजचा कार्यक्रम डीजेच्या तालावर नाचण्यासाठी होता का सकाळपासून वाजणाऱ्या तारपा, ढोल, तूर यांच्या तालावर मुलांना नाचण्यासाठी ह्या शिक्षकाने प्रेरित का नाही केलं? आपल्या पारंपरिक वाद्यांना काही किंमत नाही का? कोणत्या कार्यक्रमाची वाट पाहत होते? गेल्या 15 वर्षात वेवजी गावातून एकही सरकारी क्षेत्रात गेला नाही, याला जबाबदार कोण? आपण शिक्षक आहोत। आपलं काम आहे योग्य विचार पुढे नेण्याचं, चांगल्या समाज परिवर्तनाचं बीज पेरण्याचं। म्हणून मी तुम्हाला विचारतो की ह्या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे? की हा कार्यक्रम खरंच कसा वाटला? हा होता वेवजी गावाचा जागतिक आदिवासी दिन, संस्कृतीचा, शिक्षणाचा आणि ऐक्याचा उत्सव। जोहार, रान उराडे सर, बारडे, आदिवासियात द व्हॉइस ऑफ ट्राइब्स। रूढी, रीती, परंपरा यांचे पारंपरिक वाद्य असलेले ताली, ढोल, तुमचं ताले वाद्य हे आपल्या समोर उपस्थित झालेले आहेत। सतीश यायचे आपण सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवावी। थोड्याच वेळात उद्घाटन सोहळा पार पडत आहेत। क्रांती सूर्य बिरसा